नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे भरत असलेल्या श्री लखमादेवी जत्रेला। इथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात। धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक रीतिरिवाजाने नटलेली ही जत्रा कशी असते, तिची खासियत काय आहे आणि लोकांचा देवीबद्दलचा भावनिक जिव्हाळा कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण थेट ग्रामस्थ, समिती सदस्य व भाविक यांच्याशी संवाद साधणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इंद्रजीत इंद्रजीत दीपक जाधव। कधीपासून या जत्रेला येतो? 2-3 दिवस झाले। म्हणजे अगोदर किती वर्षापासून येतो? अगोदर येतो 4-5 वर्षापासून। या जत्रेमध्ये आल्याच्या नंतर तुला कसं वाटते? एकदम भारी वाटते। इथं देवात पाया पडायला, देवाचं दर्शन घेतल्यानंतर देवाचं बरं वाटते। बरं वाटते? हो। मग तुम्ही खरेदी काय काय केली? आज आज काय केलं नाही, काल एक हेलिकॉप्टर घेतलंय। आज काय काय घेतलं? हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर घेतलं हो। आणि दुसरं? दुसरं हे प्रसाद। ओके, धन्यवाद भैया। नमस्कार नमस्कार। साहेब, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या। नाव सांगा। परमेश्वर दत्तराव माळुंदे, राहणार? चिंचगव्हाण देवीचे मानकरी। तर या जत्रेचे तुम्ही प्रभार काय सांभाळता? म्हणजे वर्षभर आमचे जवळपास 14 जण मानकरी आहेत। एक वर्षाला एक, म्हणजे वर्ष झाल्याच्या नंतर बदलू बदलू साल येतात। त्या देवीचे विषय सांगायचं म्हणजे आमच्या आजोपंजापासून आमच्याकडे मान आहेत। प्रथमतः यात्रा आली की पहिल्या दिवशी तेल जाळण्याचा कार्यक्रम राहते। दुसऱ्या दिवशी महापूजा आणि व तिसऱ्या दिवशी आई लखमादेवीची गादी उचलणे राहते व गावातील यात्रेत कबड्डी व शंकरपटाचे आयोजित केले जाते। असे यात्रेतील कार्यक्रम व भावे दिवे असं आई लखमादेवी मंदिर बांधकाम झालेलं आहे। आणि दुसरं या लखमादेवीच्या नावाने सुद्धा मारुती मंदिर बांधकाम सुद्धा चालू आहे। असं
सूचित करतो की बस. तो एका जागी आहे. नमस्कार, बोला. भाऊ सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. नाव सांगा. विष्णू सूर्यवंशी मराठे. तर हे हळदी कुंकवाचं दुकान किती दिवसापासून या जत्रेमध्ये लावता? 3 दिवसापासून. 3 दिवसापासून. हो. व्यवसाय बरा होते का? हा, जरा इकडे आहोत. तर हा व्यवसाय किती वर्षापासून तुम्ही करता? आम्ही करतो 5 वर्षापासून. तर या 5 वर्षापासून हो. तर या व्यवसायामध्ये बरं पडते तुम्हाला? हो, पडते ना. आणि ते किती जत्रा करता तुम्ही? सगळ्या जत्रा करतो आम्ही गावोगावी जानेवारी महिन्यापासून. कुठपर्यंत जाता? कोणत्या कोणत्या जत्रेला जाता? हा, बरेच जत्रा करतोय सगळ्या आपल्या महाराष्ट्रामधल्या. या जत्रेमध्ये तुम्हाला प्रॉफिट बरं पडते का? हा, पडते ना. पब्लिक बरी येते? हा, येते. धन्यवाद. आणि दुकानात विक्रीला काय काय ठेवता तुम्ही? कुंकू आहे, इबीद आहे, गणगोळी आहे. आणि दुसरं हे कुंकू आहे, काळं कुंकू. धन्यवाद. हा. नमस्कार महाराज. नमस्कार नमस्कार. महाराज सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. हा, बरं, बोला. काय? तुमचं बाबूराव गणपतराव माळवंदी, कुठले राहणार? राहणार चिंचगोवा. इथं कार्यरत म्हणून का कोण्या पदावर आहात? हे इथले पद म्हणजे आम्ही मानकरी म्हणून आहोत, पुजारी म्हणून लखमादेवीची. किती वर्षापासून हे लक्ष्मीदेवीची पूजा करता? पूर्वी आमच्या आजा पंजाच्या काळापासून ज्या वेळेला आपल्या आंध्रातून देवी आली का त्या टायमापासून आमच्याच घरी इथं पूजन आहे समजा. देवीविषयी काय सांगू शकता का? देवीविषयी म्हणजे आता पुष महिना संपल्याच्या नंतर यात्रा येते. यात्रेला मग आम्ही तेल जाळणे, तेल झालं की दुसऱ्या दिवशी पूजा, तिसऱ्या दिवशी गादी उचलणे, हे कार्यक्रम शाळेतले हे चालू राहतात. महाराज या ठिकाणी भरपूर असे नारळ बांधलेले दिसत आहेत. हा, तर नेमकं याचं कारण काय आहे आणि हे कशासाठी बांधतात? हे कारण काय, देवी नवसासाठी पावते. ज्याला मूलबाळ नसल, कुणाची काही तक्रार असेल, कुणावर काही अन्याय होत असेल कुणाचा, तर लक्ष्मामाईला नवस बोलतात. त्याच्यामुळं हे नारळ बांधतात, हे भाग बांधून ठेवतात. ज्या दिवशी आपल्या मागले घर दशा, कुणाला मूलबाळ नसलं त्याला मूलबाळ झालं, ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन येऊन तिथं हे भाग सोडतात, लक्ष्मादेवीचा नवस फेडतात. हा, कोणते दुःख झाले काही झाले या दुःखासाठी या तर महाराज ही एक मूर्ती दिसत आहे मंदिराच्या बिलकुल द्वारपाल सारखी. नेमकी ही मूर्ती कोण्या देवाची आहे? हे मूर्ती दारपालच आहे. द्वारपालकच आहे. संरक्षणासाठी, देवीच्या संरक्षणासाठी हे उभे आहेत दोघ जण दरवाजाला लक्ष्मादेवीच्या. महाराज इथं दिवे आणि निवद दिसत
दिसत आहेत नेमके भाविक भक्तांनी पुंजलेले आहेत की का पुजाऱ्यांनीच पुंजलेले आहेत? हे पूर्ण भाविक भक्तांनी पुंजलेले आहेत. पुजाऱ्याच्या पहिला सुरूचा तुपापोळीचा निवद होते लखमादेवीला. कारण काय पूर्वीला हे लखमादेवीनं तुपापोळीचा निवद मागलेला आहे. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार भाऊसाहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मारुती अनंत अँगलवार गाव आमचा आमचा. तर हा व्यापार किती वर्षापासून करता तुम्ही? मी करतोय 7 वर्षापासून 7 वर्षापासून. या जत्रेला किती वर्षापासून येता? 10 वर्षापासून. या जत्रेमध्ये बेनिफिट बरं पडते का? हो होते. आणि काय काय आमच्या जत्रेमध्ये तेच विकण्यासाठी? असं 10 रुपये लाडची दुकान आहे, 40 रुपये लाडची आहे, खिलोना आहे, गाड्या आहेत, परत आहे, बारीक सारीक सगळं सगळं बारीक आहे. फक्त लेडीजच साधन Ladies, घेता ladies. की काय जेंट्सचं पण? सगळंच आहे. लेडीज जेंट्स लहान लेकराचं. तर मित्रांनो, ही होती श्री लखमादेवी जत्रेची एक झलक. धार्मिकता, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. तुम्ही कधी चिंचगव्हाणला आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशा धार्मिक, पर्यटन व सांस्कृतिक स्थळाबद्दल जाणून घ्यायचं असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुझं नाव सांग. कृष्णा गणेश प्रवेशी गाव शिसगाव. या जत्रेमध्ये आल्याच्या नंतर तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. काय काय खरेदी केली? काय जास्त घेते किती रुपये आणले होते? 500. सगळे संपले? हो. काय काय खाल्लं जत्रेमध्ये येऊन? काय खिचडी भजी. आणि आता किती रुपये आहे? आता 50 रुपये. आता काय काय खाते? 50 रुपये जपून ठेवायचे. जपून ठेवायची. जपून ठेवायचे. धन्यवाद. आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.